मुंबई नाशिक महामार्गावरती प्रचंड वाहतूक कोंडी पाहायला मिळते। शहापूर जवळ सुरू असलेल्या डांबरीकरणाचा वाहतुकीला फटका बसलेला आहे। शहापूर ते कसारा दरम्यान 20 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा दिसतात। मुंबई नाशिक महामार्गावरती प्रचंड वाहतूक कोंडी झाली, तिकडची दृश्य आपण बघतो आहोत। शहापूर जवळ सुरू असलेल्या डांबरीकरणामुळे या वाहतुकीला फटका बसल्याचं कळतंय। शहापूर ते कसारा या दरम्यान 20 किलोमीटर पर्यंतच्या वाहनांच्या रांगा दिसतात, तिकडची दृश्य आपण बघतोय। मुंबई नाशिक महामार्गावरची ही ताजी दृश्य आपण बघतोय। या ठिकाणी प्रचंड अशी वाहतूक कोंडी झालेली आहे। शहापूर जवळ डांबरीकरणाचं काम सुरू आहे आणि याचा फटका आता वाहतुकीला बसताना दिसतोय, कारण शहापूर ते कसारा या दरम्यान जवळपास 20 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या या रांगा दिसतात। तिकडची या क्षणाची ही ताजी दृश्य आपण बघतो। शहापूर ते कसारा दरम्यान 20 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या या लांबच लांब रांगा। या ठिकाणी रस्त्यावर डांबरीकरण सुरू आहे आणि याचा फटका इथल्या वाहतुकीला बसताना दिसतोय। आणि याच विषयी आपण अधिक बोलूया। प्रतिनिधी राजेंद्र पाटील सध्या आपल्या सोबत आहेत। राजेंद्र, सध्याची काय स्थिती? या ठिकाणी नाशिककडून मुंबईकडे येताना आणि मुंबईकडून नाशिककडे जाताना दोन्ही लेन्सवर गेल्या 1-1.5 तासापासून वाहतूक कोंडी झालेली आहे। अवजड वाहनं सगळी जी होती ती सगळी बाजूला रस्त्याच्या कडेला लावली गेली आहेत आणि इतर वाहनांची ही रांग जी आहे ही किमान 20 ते 22 किलोमीटर पर्यंत आहे। शहापूर जवळ या ठिकाणी रस्त्याचं डांबरीकरणाचं काम सुरू असल्याचं महामार्ग पोलीस नियंत्रण कक्षेने सांगितलंय आणि गेल्या 1.5 तासापासून संपूर्ण वाहतूक कोंडी झाल्यामुळे कुठलीही वाहनं तयार नाहीयेत आणि इतर वाहनं जी आहेत जी रस्त्याच्या कडेला होती आणखी त्यात कोंडी वाढली आहे। आता ही वाहतूक कोंडी जी आहे ही कसारा घाट ज्यावेळी आपण उतरतो मुंबईच्या दिशेने तर त्या घाटंदेवीपर्यंत पोहोचण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। बर, धन्यवाद राजेंद्र या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर मुंबई नाशिक महामार्गावरची वाहतूक कोंडी जवळपास 20 किलोमीटर पर्यंत या वाहनांच्या रांगा दिसतात। पुढारी न्यूजवरती या वाहतूक कोंडीची एक्सक्लुझिव्ह दृश्य। मागच्या 1.5 तासापासून या वाहतूक कोंडीला लोकांना सामोरं जावं लागतं।